नर्मदे हर रामकृष्ण हरी. आज बरेलीचे पुढं आल्यानंतर आम्हाला एका गाडीवाल्याने जेवण दिले. जी गाडी फिरत असते नेहमी परिक्रमाशाला जेवण द्यायला, कारण इथं आश्रम खूप दूरवर आहेत. त्याच्यामुळे त्या आश्रमवाल्यांची गाडी जेवण घेऊन फिरत असते. आणि आता ते आम्हाला ते जेवण मिळाले आणि आम्ही आता ते जेवण करणार आहोत. ते त्याचा छोटासा व्हिडिओ आम्ही काढतोय. हे मेजर बाबा यांनी पहा जेवण कसं केलंय. चपाती, सलाद, भाजी, भात, डाळ, 2 चपाती आणि हे पापड. पाकिट सुद्धा. एवढं काही जेवणाचं सामग्री दिलेली आहे थोडंसं. एवढं काही ते कारवाले आपले सेवा करतात. मग आता आम्हाला जिथं काही जेवण करायचं झालं तिथं मस्त झाडाच्या सावलीखाली सावलीत बसून आम्ही जेवणाला एकत्र बसतो आणि जेवणाचा आनंद घेतो, भरपूर आनंद घेतो. काय जेवण आल्याने अशा प्रकारचं जेवण दिलं जातं. एका पाकिटमध्ये पॅकिंग पाकिटमध्ये दिलं जातं. इकडे सुभाष महाराज आहेत, ते त्यांचं जेवण खोलून राहिले. हे पहा, आम्हाला रेडीमेड जेवण मिळालेलं आहे. हे पहा, भात, डाळ, रोटी, पापड, आचार, थोडं व्हेज आहे खाण्यासाठी, सलाद हे एकदम भाजी. अशा प्रकारचं त्यांनी जेवणाचे आम्हाला पाकिट दिलेत. आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. थोडासा व्हिडिओ त्यासाठी मी घेतो. बघा मला तिकडे पलीकडे नाही, ह्या इथं मांडावं लागेल. तूच मान देईन का? आपण दिसतोय का तेवढं फक्त बघ, बाकी राहू. आता आम्ही वनभोजन चालू करणार आहोत. सर्व परिक्रमावासी वनभोजनासाठी बसलेले आहेत. आम्हाला आता रेडीमेड वनभोजन मिळाले आहे. याच्यात भाजी आली, ही भाजी. त्याच्यानंतर याच्यामध्ये रोटी आली आणि चपाती. याच्यामध्ये डाळ, ही भातावर घ्यायला. हे पापड. त्याच्याबरोबर जेवणाबरोबर खायला हे सलाद. हे आचारमध्ये लोणचं. आणि हे चावल म्हणजे भात. हे अशी छाप दाखवून. हे पहा, याच्यावर छाप पण आहे. रेवा रोटी योजना, माँ नर्मदा परिक्रमा चलित वाहन द्वारा भोजन प्रसाद सेवा श्री नीरज भैयाजी महाराज द्वारा संचालित. माँ नर्मदा मैया, आज आमचा 58वा दिवस आहे. 58. आता आमचं वनभोजन चालू आहे. आमचे मेजर 2 शब्द बोलते.
नर्मदे हार येणारे महाराजांनी सांगितलं आहे आता आमचा जेवणाचा कार्यक्रम आहे. आम्हाला आता या जंगलामध्ये या वनामध्ये नर्मदा मैया बॅक लंच पाठवून देते. बॅक लंच एक 4 व्हीलरवाला घेऊन येतो आणि सर्व परिक्रमावासींना बँक लंच देतो. जवळजवळ तो रोज 100 किलोमीटरच्या अंतरावर जबलपूर ते शहापूर 100 किलोमीटर गाडी चालवतो आणि सर्व परिक्रमावासींना बॅक लंचची सुविधा देतो. सर्व परिक्रमावासी त्यांचे अति आभार मानतो आणि एवढं पुण्य साधारण व्यक्ती तरी करू शकत नाही, पण मैया त्याला भरपूर काही प्राधान्य प्राप्त करते, पुण्य प्राप्त करते, पुण्य देते. त्यांच्या प्रयत्नात त्यांना भरपूर काही फळ देते. तसेच आपण सुद्धा काही ना काही सुविधा करायची असं ठरवायला पाहिजे. आमचे मोरे महाराज बोलते ना थोडे वनभोजन. नर्मदे हार त्या ठिकाणी परिक्रमा करत असताना आम्हाला जे भोजनाची व्यवस्था करत आहे ती मारेवा रोटी योजना जबलपूर या ठिकाणाहून आम्हाला भोजनाची व्यवस्था होत आहे. परिक्रमा करत असताना आम्ही या ठिकाणी हा आमचा वनभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. तसंच आता आम्ही वनभोजन करून आम्ही पुढं परिक्रमण करणार आहे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. भोजनामध्ये 5 चपात्या, 5 चपात्या, वरण भात, पापड, लोणचं, सलाद, मिरची, काकडी, गाजर, मुळा, बीट याचं जेवण या ठिकाणी असते. आणि हे लोणचं नर्मदे पुडी नर्मदे हार. आता हा फोन आलाय नर्मदे हार बाबा महाराज नर्मदे हार. आमचे बाबा महाराज बोलते. आता ते नर्मदे हार जेवण करते जेवण समोर सोडतोय. जेवायला या. काय चाललंय? हा 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 मिरची सुद्धा दिली बघा. हा 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 काय आता जेवण करतो आम्ही सगळी. हे बीट सगळं दिलेलं आहे. बीट, मुळा, जबलपूर जबलपूर हा. काकडी. आता राहिले 25-26 दिवस राहिले ना. धन्यवाद नर्मदे हार. व्हिडिओ बघितलं बरं का आता तुम्ही. त्यापासून बघ झालं आहे. नर्मदा पायी परिक्रमा. आता आम्ही बरेली ह्या ठिकाणी आलेलो. हा वनभोजनाचा कार्यक्रम करत आहोत. या ठिकाणाहून अमरकंटक 200 किलोमीटर आहे. आता आमचे सर्व परिक्रमावासी वनभोजनाचा आस्वाद घेत आहे. आमचे बाबा महाराज पुढे गाठ हिमालय किती वेळ होईल ना. भोजन खूप स्वादिष्ट बनवते तो. खूप चांगलं लागते जेवायला. पॅक करतात सुटतच नाही गाठीने. आता इथं पुढं सगळं जंगल भागणार ना.
आणि जंगल भागामध्ये आश्रम खूप कमी आहे. आणि ते आश्रम कमी असल्या कारणानं भोजनाचे पाकिट घेऊन एक दोन गाड्या फिरतात, 100 किलोमीटरपर्यंत जातात, पाठीमागे 50 पुढे 50, अशा प्रकारचे भोजन आपल्या परिक्रमावाशांना वाटत करतात. आमची मैया आमची इतकी काळजी घेते. तहान लागायच्या आधी पाणी मिळतं, भूक लागायच्या आधी जेवण मिळतं. तुम्ही पण परिक्रमा करा, परिक्रमेचा आनंद घ्या. आमची मैया आम्हाला पावला पावलाला अनुभव देते. नर्मदे हर. मोरे बाबांनी मुळा द्यायला खायला कुठे भेटला हो? हा नाही काल मिळाला एका शेतामध्ये नर्मदे! हा काय महाराज बघा आता जेवणाला काय हे झालं हा अरे वा, बाबांनी मुळा खायला दिला आम्हाला नर्मदेला. मटर सुद्धा खा. वाटाणा बी मैयाने अजून काय काय द्यायचं वाटाण्याचे सांग. जीवर ते हा बघा वटणीची शेंगा. हा ही मैया असं कमी बोलू देत नाही. मनातली इच्छा पूर्ण केली, जे इच्छा प्रकट केली ते पूर्ण झाले असंच समजावं लागते. आई तरी आपल्या मुलाला काही देणार नाही, पण मैया एकदम तुरंत जे म्हणते बाळा. भाताची पॅकेट बघा कशी एकदम सुंदर त्याची, फाटणार नाही, काय नाही काय नाही काय नाही. ही अन्नाचा कण वाया जाऊ देत नाही. जोवाई जात नाही. आता हे काय हे ताट द्यायचा प्रॉब्लेम म्हणून आम्ही आता ह्यातच घेतली. ताट धुवायला पाणी कुठून आणायचं. मोरे बाबाला उपवास होता, आता सोडून राहिले. नाही उपास 12 वाजेपर्यंत. नर्मदा परिक्रमामध्ये महाराजांनी मला सांगितलं एक तर उपास करू नको, आणि तुला लईच इच्छा आहे तर फक्त दुपारी आणि म्हणजे 12 वाजेपर्यंत उपास पकड आणि नंतर सोडून दे. काही प्रॉब्लेम नाही. नाही त्याने ते जेवणाचं बैल त्यांनी ते उपवास सोडायचे ठरवलं. नाही नाही नाही, असं काही नाही. मला पूर्ण माहिती आहे आणि माझ्याकडे असं जेवण भरपूर आहे. याची लावडं आहे, राजगिरीची लावडं आहे. असं काही नाही, हे मला माहिती आहे. माझी 14 परिक्रमा आहे. आता मिक्स करतो आहे. आमच्या समोर गुजरातचे बरोचसे बाबा बसलेले आहेत. ते बी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. बाबा काहीच बोलत नाही, बोला की बाबा कुछ नाही बोलते. कुछ ते बोलो. नाही कैसा है बाबा, अभी कैसा लगा ये, बहुत बढ़िया, आनंद आ गया. क्या बात. क्या बात. आनंद हा. बाबाजी बोलते मैया के दरबार में आनंदी आनंद है. बहुत बढ़िया. जय जय गणेशाय नो, ओम नमः शिवाय नो, शंभो शंकर हर हर नरसिंह जय. मोरे बाबाला ताटलेलं होता, कटाळा आला. ज्यादा मिरची खाऊ नका, त्रास होईल. आम्हाला अनुभव आलेला आहे, दवाखान्यात जावं लागेल. आता जेवणावरती कुठून पडत आहे. मैयाच्या कृपा प्रसादामुळे आम्हाला असं जेवण भेटलं. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा असं जेवण भेटणार नाही. मैयाचा प्रसाद फार रुचकर आहे. विशेष म्हणजे जेवणासाठी आम्ही आजपर्यंत 1 रुपयाही खर्च केलेला नाही. सगळं काही मैयाच जेवण आहे. बाबाजी मिरची देऊ का? मिरची खाता हा खातो.
मिरची खाऊ नका म्हणतात आणि मिरची तुम्हाला देतात म्हणजे पळा रस्त्यानं. मला नाही त्रास होत काही. हे खा. अजून बाकी मला वाटतं संपले नवीन इतके दिले प्लेट भरते खाऊ. बटाटा आणि भोपळ्याची भाजी मिक्स लय भारी लागते. आंबा 5 चपात्या. 5 चपात्या, डाळ भात, काकडी. घरी एवढं जेवण जेवणार नाही आणि इथं जेवढं जेवण जेवते. भरपूर पाकिट सोमवार आहे भरपूर पाकिट आहे. बघा उपवासाच्या माणसाला किती दिलंय. आमच्या माई यांनी उपासवाल्या माणसाला सकाळच्याच पारी दूध दिलं. असं नाही म्हणत. असं बनवायचं काय बरोबर ना? आपल्याला दूध पाहिजे काय कधी का तुम्हाला त्यातलं काय काय चालत नाही ते मला नाही. काही काय मुळावर मला तिथली आवडत ती. मिरची घेतली असते एवढी. मिरची त्रास करेल बरं का. त्रास मिरचीशी सावधान. हा या मिरचीला येतो लंकाराम म्हणतात. लंकाराम लंकाराम. ही ती लंकाराम अशी तेज आहे या कारणात तर धुराला तर इकडून निघतो. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रीय माले आहेत ना या लंकारामच्या नादी लागत नाही. दवाखान्यात जावं लागतं. रस्त्यावर असं एक टायमाला भेटलं काय गरज नाही आपल्या घराच्या आश्रमाची. एक टायमाची आहे ना एक टायमाला भेटतं ना. आणि 100 किलोमीटर पर्यंत असं आपण एक वाजता गेले ना. आता आम्ही डाळ आणि भात याचा आस्वाद घेतो. आमचं वरण म्हणा वरण डाळ रोटीचा स्वाद झाला. रोटी झाली आता.
पेरू बी येतात पेरू. हा पेरू पण आहे मग मुळ्याच्या चक्क्या, गाजर, मुळा, मिरची, वाटाणा इतके काकडी काकडी इतका मटेरियल आहे बरोबर तोंड लावायला. बाबाजी आमच्यासारखं बनवा आता तुम्ही. काम करा भिजलो. नर्मदे हर महाराज. खाना खाना खाओ, बा, खाना खाओ. खाना खाओ. चलो 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 कोई वादा नहीं. चालू आहे ना अजून? बघ ना चालू आहे. चालेल चालेल. आता सध्या सर्व आस्वाद घेणं दंग आहे. मायाचा प्रसाद. वाटाणे शेंगा देऊ का? आहे ना. हे आहे. हे बाबा आहे ना मेजर बाबा मुळा खात नाही मुळाचा पाला खात इथं काय निगेरी तर काही पण खा बसलं जाते. जा, मायाचं नाव घेतल्यावर. डोंबिवलीची ना. हा हा डोंबिवलीची कच्ची खाली. हा मग. नाही नाही. काही नाही. त्याच्यात काहीच नाही. भोपळा आहे काय किती भोपळा फक्त तुम्ही एवढी खाऊन बघा. तुम्ही म्हणणार हे काकडी आहे. खाऊन बघा विश्वास. नाही तर पोट सापायचं. काहीच नाही. बिनो खाली. खाली वगैरे काही नाही. कवळा आहे. नुसतं म्हणजे ते हे आहे. भात पाहिजे एवढा. टाका थोडा टाका. इथं टाका. नाही आमची भाषा नसते आमच्याकडे. मेजरची थोड़ा भात. नाही नाही बाबा को कुछ चाहिए. थोडं टाका बाबा. जेवढा पाहिजे तेवढा घ्या. नाही तर तुमच्या ना थोडा घ्या ना. थोडा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या ना. थोडाच लागतो मला बाबा. घ्या. घ्या आणि कमी झाला जास्त झाला अजून मग
तेवढा पाहिजे तेवढा घे. ही भाजी बी थोडी शिल्लक आहे डाळ. भरपूर जेवण झालं. आम्हाला एक फोड द्या काय फोड द्या. घ्या काळजी लागते एकच फोड द्या. काही पहा किती सुंदर आहे गाजराची फूल. मोठ्याने बोलायचं हळू बोलतो त्यामुळे ऐकू येत नाही. मला इथे स्तोत्र म्हणलं हळूहळू मोठे तुमच्या समोर मी आहे येऊ नका. मैया सुनील मैया सुनील. तुमचं कोणी खाल्लं नाही काय काय नाही? मिळून आवडत मी पण नाही खाल्लं त्यांचं मला पण नाही. आता झालं खायचं आमचं. त्याचं नाव द्या. नंतर काय नंतर खाऊ आपण. नंतर खाऊ. मी तर खातच नाही काय. फोडलेलं नाही ना राहू द्या. काय अडचण नाही फोडलेलं नाही म्हणलं. आता मला ते झालं की बापचा खायला बाटली काढायची ना चमचा काढून. पण करू का? हा आता काय नाही. आता आमचं भोजन झालेलं आहे. आता निरोप घेऊ नर्मदे हर. आता आमचं वनभोजन झालेलं आहे. नर्मदे हर.